नमस्कार. आपल्याला अजिबात ठाऊक नसतं असं एक मुस्लिम स्त्रीचं जगणं आणि जिने कुणाचीही पर्वा न करता वाचकांसमोर ठेवलं अशा इस्मत चुगताई या लेखिकेबद्दल मी आज बोलणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे. ह्या उर्दूमध्ये लिहिणारी पण मुंबईकर अशी ही लेखिका. आज तिच्याबद्दल आपण आणखीन जाणून घेऊया. तिच्या बंडखोर लेखनात मिश्किलपणा काना मात्रेसकट भरलेला आहे. त्यामुळे तिचं लेखन प्रक्षोभक असूनही वाचकाच्या चेहऱ्यावरती हसू पसरवतं. आजपर्यंत आपण अतिशय गंभीर लेखन करणाऱ्या लेखिकांबद्दल बघितलं. हीही गंभीर करते पण अतिशय विनोदाच्या अंगाने करते. तिने मुलगी स्त्री म्हणून जे जे करायची सक्ती तिच्यावरती केली जायची त्याच्याविरुद्ध बंड केलं. प्रत्येक वेळेला मीच का हा प्रश्न विचारून घरच्यांना तिने भंडावून सोडलं होतं. तिचे व्यक्तिमत्व धमाल उडवणारं होतं. वास्तविक मुस्लिम समाज म्हटलं की आपल्या मनामध्ये एक जुन्या विचारांचं घर येतं की जिथे पुरुषांची 4-4 लग्न होतात, खूप मुलं असतात, अशिक्षित असतात लोक, असं चित्र उभं राहतं. स्वातंत्र्य चळवळीचा काळ, त्यावेळेला मुस्लिम हिंदू अभिजनांची एक मोठी संख्या समाजामध्ये कार्यरत होती. एका बाजूला इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव असलेली मंडळी आपल्यासारखीच जुन्या आणि नव्या विचारांच्या कोलाहलात गोंधळली होती. घरातल्या स्त्रिया आणि मुलींवरती गृहिणी बनण्याचे संस्कार आपणही करत होतो, तेही करत होते. आणि मुलींच्या नजरेसमोर मात्र शिक्षण, नोकरी यांची स्वप्न तरळत होती. मुळामध्ये इस्मतला, जिच्या नावाचा अर्थ पवित्रता, शालीनता असा होतो, यावरून तिची आई नेहमी म्हणायची, हिचं नाव आम्ही किती आशेने ठेवलं होतं, पण हिचं वागणं मात्र स्त्रीच्या शालीनतेच्या अगदी विरोधात आहे. टोणग्यासारखी नुसती हुंदडत असते. घरात बसून जरा विणकाम, शिवणकाम, स्वयंपाक पाणी सगळं शिक, उद्या तेच तुला उपयोगी पडेल. तर ती उद्धटासारखी मला म्हणते, मला ह्या कामं मुळीच आवडत नाहीत, मी नाही करणार. तू स्वयंपाक करायला भाईजानला का नाही सांगत? अगं त्याची बीवी करेल की ते, तो कशाला करेल? तर हिचं म्हणणं की मग मी पण नाही करणार. लग्नानंतर काय करशील? अगं सोपं आहे, गरीब नवरा असेल तर खिचडी करेन, श्रीमंत असेल तर खानसामा ठेवेन. तू फार कटकट करू नकोस हं, नाही तर मी घरातून पळून जाईन, एखाद्या कॉन्व्हेंटमध्ये जाऊन नन होईन, मग ते लोक मात्र मला शिकू देतील. मूळ आस ही शिकण्याची होती. तिच्या या धमकीने आई खरंच घाबरून जात असे. तिच्या लहानपणचे असे अनेक किस्से उर्दू साहित्य जगामध्ये प्रसिद्ध आहे, ते मी तुम्हाला सांगेनच, पण अगोदर तिच्या साहित्याचाही आढावा घेते. इस्मतचे वडील मॅजिस्ट्रेट होते. तिचं शिक्षण अलीगड, दिल्ली, लखनौ अशा ठिकाणी झालं आणि साहित्य जगातली मोठी कारकीर्द मात्र तिची मुंबईतच घडली. 21 ऑगस्ट 1915 बदायूं या उत्तर प्रदेशातल्या एका गावी तिचा जन्म झाला. लहानपणामध्ये 11 भावंडामधली ती 9वी मुलगी होती. ती समजदार व्हायच्या अगोदरच तिच्या मोठ्या बहिणींची लग्न झाली होती. त्यामुळे बालपण धाकट्या भावांबरोबर उन्हाळक्या करण्यात गेलं. भावांच्या बरोबरीने दांडगाई, झाडावर चढणं, मोठ्या मोठ्याने हसणं, बोलणं, खिदळणं ही तिची लक्षणं बघून घरच्या बायका म्हणत, ही कार्टी बाहेर कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही आहे. आपण आणि खास करून आईने काही संस्कार केले नाहीत म्हणून सगळेजण मलाच दोष लावतील, असं तिची आई नेहमी म्हणायची. पण तिचे अब्बा मात्र तिचीच बाजू घेत असत. तिचे मोठे भाऊ अजीम भाई तिला इतिहास आणि इंग्रजी शिकवण्याची जबाबदारी ते घेत. ते स्वतःही लेखकच होते. सुरुवातीचे इस्मतचे लेखन हे तिचे आहे यावर वाचकांचा विश्वासच बसत नसे. तिच्या भावानेच तिच्या नावाने लिहिलेत असं वाटायचं. ते एखादी कादंबरी तिला आणून देत आणि मग त्याचे इंग्रजीतून उर्दूमध्ये आणि उर्दूमधून इंग्रजीमध्ये अनुवाद तिला करायला सांगत. मग तो अनुवाद तिला मोठ्याने वाचून दाखवायला सांगत, त्यात दुरुस्त्या करत. त्या काळच्या प्रसिद्ध इंग्रजी कादंबऱ्या तिने अशाच वाचून काढल्या होत्या. त्याचबरोबर हदीस आणि कुराणही ते शिकवत असत. तेव्हा ते कायद्याचा अभ्यास करत होते आणि कुठेतरी नोकरी पण करत होते. पण इस्मतच्या अभ्यासात त्याने खूप लक्ष घातलं. ते स्वतः बऱ्याच वेळेला लिहित बसत. इस्मतने मॅट्रिक झाल्यानंतर सुट्टीमध्ये खूप वाचन केलं. पण त्यातल्या नायिका ती साधारणपणे लोकप्रिय पुस्तकं आणायची वाचायला. आपल्या नायकांचे मनोमन चित्रण तिने सुरू केलं. लोकप्रिय कादंबऱ्यांचे आणि रोमॅन्टिक नायिकांचे शारीर वर्णन
हिरो नेहमी देखणा असे, ज्याच्यावरती नायिका लट्टू होत असत, ओठांची चुंबनं, नायिकेचे विरहात जोरजोराने रडणं वगैरे, ते वाचल्यानंतर तिच्या लक्षात येते की ह्यात काही दम नाही आहे. ती ते लिहून मोकळी व्हायची, आपल्या स्वतःच्या कल्पनेने आणखीन कथा लिहायची, पण त्याच्यात तिला आवडायचं नाही ते. कधी समजा भावाने ते वाचून घरच्यांच्याकडे तक्रार केली की काहीतरी घाणेरडं लिहिते, की ती फाडून टाकून स्वतः आपण कसे निरागस आहोत याचा आव आणून गोंधळ घालायचे, भावालाच फटके बसायचे. तिला हे कळत होतं की हे लेखन फालतू आहे, पण मनात जे खदखदत होतं त्याला शब्दांची वाट काय मिळत नव्हती. मॅट्रिकपर्यंत जाता जाता तिची मनोभूमिका तयार होऊ लागली होती आणि अलीगडमध्ये एका परीने परिवर्तनशील विचारांचा तो गड होत चालला होता. आणि आज देखील मुस्लिम समाज, साहित्यिक जग, लेखिका यांच्याबाबत आपल्या मनात अनेक गैरसमज असतात. ते आधी मी तुमचे थोडे दूर करते. 1898 सालापासून उर्दू लेखनात स्त्रियांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. खवातीओं के लिए, तहजीब-ए निस्वा, खातून, इस्मत असे अनेक अंक प्रकाशित होऊ लागले होते. स्त्रियांच्या लेखनांच्या प्रकारांचं एकत्रित अभ्यास आणि अँथॉलॉजीही प्रकाशित होत होते. तहजीब-ए निस्वा याचं साप्ताहिकातही रूपांतर होऊन अनेक विचार, पूर्व पश्चिम संस्कृतीची तुलना वाचकांसमोर येऊ शकली होती. अकबरी बेगम ह्या विद्वान स्त्रीने 1907 साली गोधल का लाल ही 700 पानाची कादंबरी लिहिली होती. तिची लोकप्रियता एवढी वाढली होती की लग्नाकार्यात मुलींना ती भेट म्हणून दिली जाऊ लागली होती. कल्पना करा, वास्तविक ती कादंबरी जुन्या विचारांचा परिपोष करणारी किंवा रूढीवादी विचार सांगणारी मुलींना अशी अजिबात नव्हती. तर स्वतंत्र विचार, पडदा पद्धतीची टीका, जुन्या जाचक परंपरांचा निषेध, मुलामुलींच्या को एज्युकेशनला पाठिंबा, घरगुती नोकझोक यांमुळे ती खूप रंजक झाली होती. सुन्नी मुस्लिम समाजात, खास करून मध्यमवर्ग आणि अभिजनांमध्ये त्याची खासी चर्चा होते. यासाठी मी उर्दू साहित्य जगताची माहिती करून देते की आपल्याला ह्या प्रगतिशीलतेची कल्पनाच नसते, ती थोडीफार तरी यावी. ह्या दरम्यान गांधीजींच्या चळवळीने स्त्रियांना भित्रेपणा टाकून संग्रामात उडी घ्यायची आणि आपण पुरुषाहून कमी नाही याची जाणीव आणि विश्वास द्यायचा काम सुरू झालं होतं. झेबुन्निसा बेगमने अंजुमन-ए खवातीन दख्खन नावाचं एक व्यासपीठ सुरू केलं होतं. ह्याच वातावरणात इस्मत चुगताई वाढत होती. तिचं पहिलं लेखन फसादी हे तिच्या कॉलेजच्या जमान्यात प्रकाशित झालं. तिने इजाबेल कॉलेजमधून पदवी घेतली. काही काळ शाळेत मुख्याध्यापिका म्हणून, सरकारी कचेरीत शिक्षण खात्यात नोकरीही केली. BA खूप वाचन केलं. बर्नार्ड शॉने तिच्या मनावरती लेखनाचं गारूड केलं. BT केलं ते नोकरीच्या अपेक्षेने. शेक्सपियर आणि इतरांचे कालजयी लेखनही तिच्या वाचनात आलं होतं. मोठ्या एकत्र कुटुंबात राहिल्याने तिने अनुभवलेलं होतं की मुलींवरती कशी कशी बंधनं येतात. एक आदर्श आई आणि पत्नी म्हणून तिला घडवलं जातं. तेव्हापासूनच तिच्या लेखनात स्त्रीवाद येऊ लागला होता. पहिल्यापासूनच जे भोवताली दिसलं, समजलं, अयोग्य वाटलं ते तिने आपल्या लेखनामध्ये मांडलं. त्यात सामाजिक वास्तवाखेरीज इतर काहीही नाही आहे. ते पुरुष सत्तेच्या वैगुण्यावर बोट ठेवत असेल तर दोष बोटाचा नाही आहे, पण ती जे दाखवते त्या गोष्टीचा आहे आणि ते बदलणं अत्यावश्यक आहे. आजूबाजूचा माहोल देखील उलथापालथीने भरलेला होता. देशात स्वातंत्र्य चळवळीला जोर आला होता. जगात महायुद्धाने हाहाकार माजवलेला होता. वातावरणात एक प्रकारचा ताण होता. ह्या दरम्यान तिची भेट रशीदुन्निसा बेगम नामक एका लेखिकेशी झाली. ती कथाही लिहित होती, कादंबऱ्या लिहित होती, नाटकं लिहित होती. तिचं निडर वागणं आणि बोलणं याचा इस्मतवरती खोल परिणाम झाला. आपल्याला जे वाटतं ते निर्भयतेने रशीदाने व्यासपीठावरून मांडलं होतं. तिचा पोशाखही अत्यंत आधुनिक होता, जो श्रोत्यांना धक्कादायक वाटत असे. तिने फक्त पडदा, परंपरा आणि घरकोंडी, बहुपत्नीत्व, निरक्षरता याच्यावर हल्लाच केला नाही, तर याच्यातून तुम्हाला बाहेर पडता येईल हेही त्यांना सांगितलं. इस्मतला तिला लेखनासाठी हवी असलेली नायिका या रशीदुल्लामध्ये सापडली.
अंगारे या पत्रिकेमध्ये तिचे लेख वाचून इस्मतच्या ध्यानात आलं की हेच आपल्याला सांगायचं आहे. गरीब मध्यमवर्गीय स्त्रिया, त्यांच्यावरती आदर्श पत्नी, आई, बहीण बनण्याचं जे प्रचंड दडपण होतं, त्यांची स्वतःची स्वप्न कधीच पुरी होऊ शकत नसत. खरं तर त्या वेगळे स्वप्न काही पाहू शकत नव्हत्या किंवा पाहावं असं त्यांना समजतही नव्हतं. तरीही त्यांच्या वाट्याला काय येत होतं? अपमान, अवमान, पतीने केलेली बेवफाई, प्रतारणा, बायकांनी मुलं, घरचे लोक यांच्याशी कष्ट उपसत राहायचं. बदल्यात काय? तर पैसाठी घरच्यांवरती अवलंबित अखंड तुच्छ जीवन वाट्याला आलेलं ती बघत होती. ह्याच तिच्या नायिका बनल्या. असहाय्य बनून कुढत बसणाऱ्या स्त्रियांचा तिला राग आहे. तिच्या नायिका बंड करू लागल्या आणि हेच समाज आणि घरच्यांना नापसंत होतं. प्रेम, त्याग, असहाय्यता यांच्या उदात्ततेचं आवरण घालून स्त्रियांना आदर्श बनवून ठेवलं जाईल. त्यात त्यांच्या स्वप्नांची होळी होत असे. त्यांना ना खरे प्रेम जाणवू दिले जात असे, ना मनाची उभारी देणाऱ्या भावना मिळत असत. त्यांचे सारे आयुष्य पुरुष केंद्री जगण्यात, त्यांच्या मागे मुलांच्या आश्रयाने जगण्यात व दयनीय होऊन आत्महत्येचाही मार्ग शोधण्यात जाताना तिला दिसत होता. आपले लेखन असे हवे एवढे कळत होते. अशाच वेळेला तिचा प्रोग्रेसिव्ह रायटर्स गटाशी संबंध आला आणि तिच्या लेखनाला एक उद्दिष्ट मिळालं. मंटो, कृष्णचंद्र, राजेंद्र सिंग बेदी, ख्वाजा अहमद अब्बास यांच्यासारख्या आझाद ख्याल साहित्यिकांशी तिचा संबंध आला आणि एक नवीन जग तिच्यासमोर खुलं झालं. अर्थात या गटातही आणखीन राजकारणात असंच. त्यातल्या डुड्डाचार्यांनी लेखकांना सांगितलं की फक्त दलित आणि शोषित वर्गाबद्दलच लिहायचं. हा दंडक तर तिने धुडकावूनच लावला. ती म्हणे, ज्या लोकांचं जीवन मला माहितीच नाही त्यांच्यावरचं लिहिणं आणि कृत्रिम आव आणून लिहिणं ही बेईमानी आहे आणि मी ते अजिबात लिहिणार नाही. मग तुम्ही मला तुमच्यातली समजा नाही तर नका समजू. ह्याच काळात तिचा अलीगडमधल्या शाहिद लतीफ या तरुणाशी परिचय झाला. त्यावेळेला तो MA करत होता. त्यानंतर तो मुंबईला आला आणि बॉम्बे टॉकीजमध्ये 250 रुपयावरती संवाद लेखनाचं काम करू लागला. त्याच्याशी सूर जुळल्यामुळे तिने त्या दोघांनी लग्न केलं. त्यामुळे ती त्याच्याबरोबर मुंबईला राहू लागली. सुरुवातीचे दिवस अर्थातच अतिशय कष्टाचे होते. कमी पैशात गुजराण करायचे होते. त्या दोघांना 2 मुली झाल्या आणि त्यांचे विवाह हिंदू मुलांशी झाले. त्यांच्या घरामध्ये असं खूप मोकळं ढाकळं असं धार्मिक वातावरण होतं. फार धार्मिकता कचकचून आवडलेली नव्हती, पण धार्मिक गोष्टी सगळ्या नीट शिकलेल्या आणि माहीत असलेल्या होत्या. आपल्या नवऱ्याबद्दल बोलताना ती म्हणे की नवरे पत्नीवरती प्रेम करू शकतात, त्यांच्या वेळ पडले ते पायाही पडू शकतात, पण पत्नीला बरोबरीचा दर्जा ते देऊ शकत नाही जो शाहिदने मला दिला. मुंबईत तिचं उर्दू कथालेखन सुरूच होतं. ह्याच काळात तिच्या दुलई म्हणजे लिहाफ या कथेवरून तिच्यावर अश्लील लेखनाचा खटला लाहोर न्यायालयामध्ये दाखल झाला. कारण ती कथा लाहोरच्या एका मासिकामध्ये प्रकाशित झाली. त्यावेळेला हा संबंध भाग जो होता तो एकच होता. तिने त्या कथेमध्ये 2 स्त्रियांचे समलिंगी संबंधाचं वर्णन केलं होतं. त्यामुळे तर भूकंप झाला. वाचक, संपादक, तिचा नवरा सगळेच चिंतेत पडले. हिलाही थोडीशी भीती वाटत होती, पण तिने धैर्याने तोंड द्यायचं ठरवलं. बरं झालं, तुरुंगवास झाला तर तोही अनुभव गाठीशी येईल. पण घरी बेलीफ आल्यानंतर समन्स घ्यायला शाहिद गेले, तर ती मंडळी त्यांना काही समज देईनात. ते म्हणाले, मोहतरमा इस्मत चुगताईंच्या नावाचं समन्स आहे, त्यांनाच देणार, त्यांनाच पाठवा बाहेर. तर तिला त्याच्यामधल्या एका वाक्याने तिला हसू फुटलं. कारण ते जे समन्स होतं त्याच्यावर असं लिहिलं होतं, इस्मत चुगताई वर्सेस द क्राऊन. म्हणजे ब्रिटनचा क्राऊन आणि इस्मत चुगताई यांच्यामधलं हे युद्ध आहे. हातात 2 महिन्याच्या मुलीसाठी भरलेली दुधाची बाटली होती. अगोदर तर तिने नकारच दिला समन्स घ्यायला, पण इन्स्पेक्टरने दरडावत म्हटलं, घेतला नाही तर तुम्हाला अटक करून न्यावी लागेल. नवरा शाहिद वैतागला होता. अगं चल, समन्स तर घे. काय करतील नाही घेतला तर? अटक करून तुरुंगात टाकतील तर बरं होईल, तोही अनुभव घेईन. इन्स्पेक्टर बेडे आणले आहेत की नाही तुम्ही बरोबर, चला टाका मला तुरुंगात. आता मात्र इन्स्पेक्टरचा पारा वाढला. तो म्हणाला, चेष्टा करू नका, चला सही करून द्या पटकन.
शाहिद नर्वस झाला होता. सही करायला हात पुढे केला आणि तिने तर हातामध्ये दुधाची बाटली होती, तीच तिने इन्स्पेक्टरच्या हातात दिली, कारण नाही तर सही कशी करणार. ते एवढे बिचकले, म्हणजे तो इन्स्पेक्टर एवढा बिचकला की जणू काही बंदुकीची गोळीच तिने त्यांच्याकडे रोखली होती. शाहिदने ती बाटली हातात घेतली आणि हिने सही केली. इस्मतनं तिच्या अब्बा मियांच्या घरी, म्हणजे सांबार गावी त्यांची बदली झालेली असताना घरातच लागलेली कचेरी पाहिली होती. ती खिडकीतून चोर डाकूंना बेड्या घालून येताना जाता येताना पाहिलं होतं, की ज्याने शाहिदला कळे ना की ही असं काय लिहिलं आहे हिने, की तिच्यावर अश्लीलतेचा आरोप होतोय. काय ग, असं काय लिहिलंयस तू? त्याने धास्तावून विचारलं. आहे एका दुर्दैवी स्त्रीची कहाणी, तू वाचली आहेस की? ओह, ती होय. त्यालाही ती काय फारशी आवडली नव्हती, पण त्याच्यावरून एवढा राडा होईल असं त्यालाही वाटलं नव्हतं. चला माहीमच्या ठाण्यावर चला, 500 रुपयांचा जामीन अर्ज करा. सुदैवाने तो माणूस शाहिदचा चाहता निघाला. मग तो अगदी गोडगोड बोलायला लागला. लिहाफ ही कथा 1942 अदिब ए लतीफमध्ये छापून आली होती. 1944 तिला समन्स आलं. लगेच वृत्तपत्राबद्दल त्याबद्दल बातमी छापून आली. त्यानंतर अत्यंत घाणेरडी आणि धमक्या देण्याची पत्रं तिला येऊ लागली. रोजच नव्या शिव्या तिला वाचाव्या ऐकाव्या लागत होत्या. घरी सासऱ्यांनाही कळलं, ते परेशान झाले. त्यांनी लिहिलं, बहुला म्हणावं अल्ला रसूलवरती लिही, म्हणजे मृत्यूनंतर तरी शांती मिळेल, सांभाळून राहा. घरच्यांना त्रास होतोय याचा तिला नक्कीच खेद वाटत होता. 2 महिन्याच्या छोट्या सीमाला सुलताना जाफरींकडे ठेवून अगदी पिकनिकला जावं या थाटामध्ये ती, शाहिद, मंटो, सुफिया म्हणजे त्याची मंटोची पत्नी, हे सगळेजणं लाहोरला थंडीची मजा लुटायला निघाल्या. तिने जे कोर्टाच्या कामाचं वर्णन केलं आहे ते तिच्या कागदी पेहराव या आत्मकथनात आहे. ते वाचून वाचक चकित होतो. सुरुवातीला घाबरलेली पण मंटोने धीर दिल्यामुळे मूळ बिंदास पदावर आलेली, जणू व्हिक्टोरिया क्रॉस मिळायला आहे या ऐटीत फिरणारी इस्मत वाचणाऱ्याची मजा मात्र दुप्पट करते. तिच्या कथेचं इंग्रजीत भाषांतर के अब्बासने केलं होतं आणि प्रगतिशील लेखकांच्या गटामध्ये त्याची निंदा झाली नाही, पण जरा शांतपणेच त्याने घेतलं. लाहोरला गेल्यावरती तर तिने जणू मौजमजेसाठी आलोय अशा समजुतीत भरपूर खरेदी सुरू केली. लाहोरच्या मस्त हवेची, मेहमान नवाजीची चव चाकत तारखांवर तारखा पडल्याने निकालाची वाट पाहत बसली. ज्यांच्या घरी ती लाहोरला राहत होती ते स्वतःही लेखक होते आणि पुरुषांनी केलेल्या लैंगिक वर्णनाचं ते नॉर्मल म्हणून इस्मतकडे समर्थन करत होते आणि तिने न्यायालयामध्ये माफी मागून मोकळं व्हावं असं ते सारखं सुचवत होते. पण माफी हीच सुटका आहे, तुला उगाच बदनामी कशाला, असं ते समजवत होते. आणि इथे अनेक प्रतिष्ठितांनी खटला आवश्यक आहे, नैतिकतेच्या विरोधात आहे, अशी पुस्तकं जप्त केली पाहिजेत असा घोषा लावलेला आहे. इस्मत म्हणाले, जर मी गुन्हा केला असेल तर त्याचं क्षालन शिक्षेने होईल, म्हणून होऊ दे शिक्षा, यावरच अडून बसले. कैद नाही तर दंड होईल ना, बदनामी तर ऑलरेडी झालेलीच आहे. लिहाफच्या विषयावरती लिहू नये असं मला कधीच कोणी सांगितलं नव्हतं. त्यातील तरुण बेगम साहेबाच्या एकाकीपणाची कीव येऊन मी हे लिहिलं. खरं तर मला असं वाटलं की तिलाही वैवाहिक सुखाचा अधिकार आहे, कारण वयस्क नबाब तरुण मुलांसगळं मजा करत होते, तिच्याकडे दुर्लक्ष करत होते. हे समाजाला चालतं, पण बेगमचं वागणं खटकतं. वास्तविक तिने ही कथा घरच्या स्त्रियांनाही दाखवली होती. तिच्या एका भाभीलाही ठाऊक होतं की ती कुणावरती तिने कथा लिहिली आहे. खटल्याच्या दिवशी सगळे हजर होते. वकिलाने तिला सक्त ताकीद दिली होती की एकही शब्द बोलायचा नाही, प्रतिक्रिया अजिबात द्यायची नाही. तिच्या लिहाफ कथेत कोणता शब्द अयोग्य आहे, हरकत घेण्याजोगा आहे, असा प्रश्न साक्षीदाराला विचारला तेव्हा त्याची भंबेरी उडाली. ती आशिक जमा करत होती असं ते वाक्य आहे. मग हा म्हणाला, ह्या शब्दातल्या कुठल्या शब्दाला तुमचा विरोध आहे, आशिक या शब्दाला की मजा या शब्दाला? तो म्हणाला आशिक. तर वकिलाने युक्तिवाद केला,
आशिक हा शब्द तर मोठ्या मोठ्या शायरांनी वापरला आहे. पैगंबराच्या स्तुतीसाठी देखील हा शब्द वापरला गेला आहे. पण मुलीने आशिक जमा करणं हे सभ्य घरातील लज्जास्पद बाब आहे. पण कथेमध्ये ज्या स्त्रीबद्दलचं हे वाक्य आहे ती सभ्य नाही आहे ना, तिच्यासाठी हे वाक्य लज्जास्पद नाही आहे. तरी एका सभ्य घरातल्या स्त्रीने तसं लिहिणं नक्कीच तिरस्करणीय आहे. वकील म्हणाले की खुशाल तिरस्कार करा हा शब्द कायद्याच्या तावडीमध्ये आता सापडतच नाही आहे. कथा कायद्याच्या कचाट्यातून सुटली. पण ही दुःखी झाली की आता परत कधी लाहोरला दिसेल, कधी अशी मजा करता येईल. आणि पुढे दुर्दैवाने फाळणीमुळे लाहोरला जाणं थोडं दुरापास्तच होत गेलं. तिच्या ह्या कथेत समलिंगी संबंध करणाऱ्या नवऱ्याच्या प्रेमापासून दुरावलेल्या स्त्रीचे आणि तिला मालिश करणाऱ्या स्त्रीच्या जवळकीचे वर्णन नक्कीच आहे. त्यांचे सुस्कारे, उसासे, त्यांचे आवाज वाचणाऱ्याला अंदाज देतात की काय चाललं आहे. पण या व्यतिरिक्त शब्दातून किंवा वाक्यातून काहीही ती सांगत नाही. ज्या स्त्रीच्या आयुष्यावरती तिने ही कथा लिहिली होती ती तिला एका समारंभात दिसली. आता काय होणार? मनात शंका होती की ती भयानक चिडलेली असणार. ती इस्मतच्या दिशेने वेगाने यायला लागली आणि तिला घट्ट मिठी मारून हळूच तिच्या कानात म्हणाली, तुमची कथा वाचून मला धैर्य आलं आणि मी घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं. आता मी एका मुलाची आई आहे. समाधानाचे असेही क्षण लिहाफने तिला दिले. तिच्या साहित्याचा प्रभाव तरुण स्त्रियांवर अधिक होत असे आणि आजही होतो. आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची जाणीवच बायकांना नसते. आपल्या घरगुती जीवनात काही बदल होऊ शकतो, आपण मोकळेपणाने वावरू शकतो याची सुतराम शक्यता त्यांना नसते. हा काळ जुना आहे जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र कुटुंब होते. काके, मामे, भावंड सर्वांसाठी कष्ट करणं, त्यांच्यावर संस्कार करणं हे कर्तव्य म्हणून कुटुंबजन जरूर करत होते. त्यात रीतिरिवाज, धार्मिक संस्कार यांना अत्यंत महत्त्वाचं स्थान होते. ह्याच वेळी जग बदलत होतं. नव्या विचारांचे वारे वाहू लागले होते. तरुण मुलींच्या मनामध्ये शिक्षण, स्वतंत्र आचारविचार, स्वतःचा जोडीदार स्वतः निवडण्याची मोकळीक हे सगळं वाढत होतं. घरच्या बंदिस्त सुरक्षित जगापेक्षा विशाल जग त्यांना हाकारू लागलं होतं. साहजिकच जुन्या नव्याचा संघर्ष अटळ होता, जो इस्मत चुगताईच्या साहित्यात अपरिहार्यपणे पडलेला दिसतो. तिच्या कागदी पेहराव या आयुष्याच्या पूर्वार्धातील जीवनाबद्दलच्या घटनांचा आत्मवृत्तात तिने निर्भयपणाने आपले परंपरावादी कुटुंब, अनेक गुंतागुंतीची नाती, अनेक भावात असलेले आई, आत्या, मावशा यांच्यामधल्या हेवेदावे तसेच असीम प्रेम आणि आत्मीयता देखील दाखवली आहे. शिक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष, त्यानंतर मुलींच्या शाळेची मुख्याध्यापिका, बोर्डिंग स्कूलमध्ये येणाऱ्या मुली, हे सगळं वाचताना एक वेगळंच त्या काळचं मुस्लिम जग आपल्याला पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. त्यातील अनेक खास कार्ये आणि त्यातून उभ्या राहिलेल्या तरुणी, समाजाने स्वीकारलेले बदल, त्यासाठी स्त्रियांनी दिलेली लढाई, घरच्यांनीच केलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून आपले निर्णय आपल्या हाती घेणाऱ्या मुली आणि बायका, त्यांच्यामध्ये आलेलं धैर्य तिच्या साहित्यातून एक अत्यंत मोहक पण दुःखद कॅलेडोस्कोप उभा करतं. पुस्तकाचं शीर्षकच मला जरा बुचकळ्यात टाकणारं होतं. कागदाचा पोशाख ही काय संकल्पना आहे? तर ती आहे, प्राचीन काळी इराणमध्ये अशी पद्धत होती की फिर्याद करणारे आपल्या सुखदुःखाची गाऱ्हाणे कागदावर लिहून त्याचा अंगरखा करून तो वरिष्ठांसमोर घालून उभे राहत असत. जणू देवासमोर आपल्या अस्तित्वाची आणि नश्वरतेची फिर्याद ते करत असत. इथे लेखिकेने आपल्या आयुष्याचा लेखाजोखा कागदावर मांडला आहे. एक कतरा खून, जोडा, गेंदा, नन्ही की नानी, भूलभुलैया, मासूमा अशा अनेक कथा लोकांनी खूप पसंत केल्या. तिच्या दृष्टीने दिल की दुनिया ही तिची सर्वोत्तम कादंबरी आहे. सौदाई, अजीब आदमी, कबूतर अशा अनेक कथा आहेत की ज्यांच्यावरती
काही चित्रपट आले किंवा काही नाटकं आली. इस्मतच्या कथांवरती छेडछाड, बुजदिल, शिकायत, शीशा, फरेब, लाला रुख असे चित्रपट आले. तिने श्याम बेनेगलच्या जुनूनची कथा लिहिली होती आणि त्यात एक छोटीशी भूमिकाही केली होती. तिला तिच्या लेखनाने मनस्ताप दिला तसे गौरवाचे क्षणही दिले. तिला पद्मश्रीने गौरवण्यात आलं. इक्बाल सन्मान, गालिब सन्मान, चित्रपटातील लेखनासाठी फिल्मफेअर अवॉर्ड हे सगळं तिला मिळालं. शाहिदने तिला मुंबईला आल्यावर चित्रपट जगात आणलं आणि तिच्या लेखनाने सजलेले जिद्दी, आरजू, सोने की चिडिया लोकप्रिय झाले. तसेच इतर काही फ्लॉपही झाले. तिने भारत पाक फाळणीवरचा अत्यंत महत्त्वाची फिल्म गर्म हवा याची कथा तिने लिहिली होती. तिच्या लेखणीने हिंदी चित्रपट जगाला अनेक कथा दिल्या. स्वतःच्या विचाराने जगलेली ही लेखिका 24 ऑक्टोबर 1991 मुंबईमध्ये निवर्तली. खरं तर तिचं बिनधास्त वागण्याचे किस्से संपतच नाहीत. इथे एखादं सांगते आणि मग थांबते. एकदा कसलं तरी काम संपवून संध्याकाळी उशिरा ती घरी चालली होती. मुंबईतली गोष्ट आहे. एका बसस्टॉपवरती उभी होती. तिने जरा भडकच मेकअप केला होता, केसात गजरा विजरा होता. एक गाडी तिच्याजवळ आली आणि सभ्य दिसणारा माणूस तिला म्हणाला, चलतेस? ते म्हणाल चल, आणि बसली गाडीत जाऊन. मग तो म्हणाला, कुठे जाऊया? हॉटेलवर जाऊया? नको, माझ्याच घरी चल. आणि गाडी मरीन लाईन्सच्या दिशेने घ्यायला लावली. त्याला वाटले जरा हायफाय बाई दिसते. एका इमारतीत गाडी शिरली. ती म्हणाली चल वरती. किल्लीने दार उघडलं तर हॉलमध्ये एक मोठी मैफल जमलेली होती. चषक फिरत होते, कबाबच्या प्लेटी रिकाम्या होत होत्या, कोणी पत्ते खेळत होते. ते पाहून त्या अभ्यागताचे तर हात कोरडे पडले. किती उशीर केलास इस्मत, जा जरा आतून मला पाणी आणून दे. आणि मेहमानला कबाबची प्लेट देत नोकराने विचारलं, कुछ पियेंगे? पाहुण्याच्या घशाला तर आता कोरड पडली होती. समोर हिंदी आणि उर्दू जगतातले नामी गिरामी लोक बसलेले होते. सरदार जाफरी, शाळेचे इतर कवी मित्र, अब्बास, राजेंद्र सिंग बेदी, एक ना दोन. पाहुणा घाबरला होता. आपण काय समजवत होतो त्याने हळूच तिथून पोबारा केला. सगळ्यांना इस्मतने खरं काय ते सांगितल्यानंतर घर हसण्याने दणाणून गेलं. अगं काय करतेस इस्मत तू? कोणीतरी म्हणालं. तर ती म्हणाली, काय नाही रे, 2 मिनिटाची गंमत. घरापर्यंत लिफ्ट मिळाली ना मला. तर अशी ही लेखिका. आता आपण इस्मत चुगताई यांच्या यूट्यूबवरती उपलब्ध असलेल्या काही मुलाखतीतील अंश पाहूया. आप तो विदेशी लेखकों को भी बहुत पढ़ती हैं। बहुत पढ़ा। तो उनमें से कोई ऐसा लेखक जो आपको बहुत टच किया हो जिसने? बर्नार्ड शॉ। अच्छा। को सब कहते थे बर्नार्ड शॉ को मैंने घोला और पी गई। मैं उनके डायलॉग बोला करती थी। मैं अपने मेरी बहुत सी कहानियों में बर्नार्ड शॉ के ख्यालात को मैंने चुरा के रखा है। मैंने बिल्कुल डूब गई थी बर्नार्ड शॉ में। तो मेरी तो चिड़ मुकर्रर हो गई थी अलीगढ़ में, बर्नार्ड शॉ कहती थी लड़कियां छेड़ने के लिए। तो आप बहुत देशों में घूमी हैं, यूरोप में गई हैं, अमेरिका गई हैं, फिर कई बार अमेरिका नहीं गई, मैं इंग्लैंड गई, रशिया गई हैं बहुत बार। रशिया तो 3 दफा, चीन भी हो आई हैं। चीन पहली दफे गए। तो उनमें से आपको कौन सा मुल्क अच्छा लगा? चीन में मेरे ख्याल में विजडम में, अकल और दानिश में, क्योंकि हमारी पुरानी मजहब की किताबों में लिखा है कि जाना है तो चीन को चलिए। विजडम का सोर्स किसी जमाने में चीन था। तो सबसे पहले हम जब चीन गए हैं तो वहां की इस कदर सफाई थी, एक तो गुर्बत कहीं नजर नहीं आती थी, कोई गरीबी नहीं था, कोई लखपति करोड़पति नहीं था, कोई महलों में नहीं रह रहा था, कोई सड़क पे नहीं पड़ा था उस जमाने में। आपने बहुत सी फिल्में बनाई, बहुत सी फिल्में लिखी, बहुत से किरदारों के साथ मिलकर बैठती होंगी, दोस्तियां होंगी, वो तो मैंने नहीं देखा। लेकिन जब पर्दे पे आपको जुनून फिल्म में देखा कि इन लोगों ने आपको फिल्म में काम करने के लिए कैसे राजी कर लिया?
उनके ऊपर वो हो गया था कि उनको हार्ट अटैक हो गया था जिनको ले रहे थे, और इन्होंने कहा कि हमारा बड़ा नुकसान हो जाएगा। हमने शूटिंग जो की है तो पहले इनकी की थी, और उनको हार्ट अटैक हो गया है, तो आप करेंगी एक्टिंग? मैंने कहा भाई मुझे एक्टिंग नहीं आती, मैंने करवाई है लेकिन की नहीं है कभी। उन्होंने इसकी आप परवाह मत कीजिए। मैंने कहा भाई मैं अपनी बेटियों से पूछ लूँ, हमारे बीच यही रिश्ता है कि वो कोई काम करती हैं तो उससे पूछ के, मैं करती हूँ तो मैं उससे पूछ लूँ। तो मैंने सीमा को फ़ोन किया, अपनी बड़ी बेटी को, कि भाई शाम ये कह रहा है, कल है शाम मैनिगल, अरे ज़रूर कीजिए प्लीज़ मामा, ज़रूर कीजिए एक्टिंग, जैसा भी रोल हो आप करिए ज़रूर। तो मैंने कहा भाई बेटी ने तो क्लियर किया, दे दिया लाइन क्लियर। बस उसी वक्त मुझे हो गया सुबह की। तो आपको काफी मजा आया होगा उसमें? बहुत प्यारे लोग, शशि कितना प्यारा, जेनिफर तो मेरी बेटी का रोल कर रही थी, तो यकीन मानो कि एक लहजे के लिए वो ये नहीं भूलती थी कि ये मैं इसकी माँ हूँ। अम्मी जान कहती थी, आपा वैसे कहती थी। मैंने कहा नहीं, मुझे आपा नहीं अच्छा लगता तुम्हारे मुंह से, तो मुझे अम्मी जान कहती है जो बड़ा अच्छा लगता है। मेरी अपनी बेटियां भी मामी कहती हैं, लेकिन तुम जिस प्यार से अम्मी जान कहती हो, मेरा दिल बहुत दूर पुराने घर में अपने नाना नानी दादा दादी के घर में चला जाता है। बहुत प्यारी औरत, ऐसी औरत मैंने देखी ही नहीं। आपा, जब शशि कपूर जी का जिक्र हो रहा है और जुनून फिल्म का जिक्र हो रहा है, तो जरा बता दीजिए पृथ्वीराज कपूर को जो आपने मोहब्बत भरा खत लिखा था। जब मैं कोई बहुत छोटी थी भाई, कोई 14 बरस की होंगी, तो मैंने इन्हें लिखा था कि आप अगर मुझे नौकर अपना बना लें तो मैं आपके यहाँ बर्तन मांजूंगी, कपड़े धोऊंगी। 14 बरस नहीं, कोई 12 बरस की होंगी। और ये लिख के और मैंने वो खत भेज दिया, केयर ऑफ फिल्म इंडिया, एक अखबार निकलता था। तो कोई जवाब नहीं आया, कुछ नहीं आया। फिर यहाँ मुंबई आ गए, फिर फिल्मों से ताल्लुक़ हुआ। फिर नीना की एक दिन शूटिंग हो रही थी, नीना यानी शाहिदा मोहसिन की बीवी, और पृथ्वीराज के साथ वो काम कर रहे थे। जो मैं वहाँ गई तो पृथ्वीराज बैठे हुए थे, वो मुझे देख के खड़े हो गए। मुझे ऐसा लगा कि ये थप्पड़ मारेंगे मेरे, इन्होंने वो खत पढ़ लिया। लेकिन मैं चुप खामोश खड़ी रही। उन्होंने हाथ अदब से मुझे साम क्या तशरीफ रखी है। मैं हक्का बक्का कि भाई ये तो पलट गई दुनिया बिल्कुल। खैर उनसे बातें की। उसके बाद बहुत दिन बाद एक दिन मैं उनसे इंटरव्यू लेने गई थी, वो बहुत बीमार थे। तो वहाँ इंटरव्यू लेने गई तो मैंने उनसे उनको ये किस्सा बताया। बेहाल हंसे, बहुत हंसे। अरे कहने लगे बात, मैंने कहा मैं समझ रही थी आप बेक रैपट लगाएंगे, तूने मुझे ऐसी बेवकूफ़ औरत मुझसे ऑटोग्राफ मांगने आई है। नहीं, मैंने कहा ऑटोग्राफ वगैरह लेने की हद से गुजर चुकी थी। और बहुत ही ग्रेट इंसान। आखिर में मैं अपनी माँ का सहारा बनी, क्योंकि भाई ब्याह के चले गए थे और फिर 2 का इंतकाल हो गया था, 4 रह गए थे। एक अपनी बीवी को लेके, और अभी उनके यहाँ रह के आई हूँ मैं, महीने भर जयपुर में। जयपुर चले गए थे, सब छोड़ छाड़ के अम्मा को चले गए थे। मैं जो आई हैं तो अम्मा ने जो कभी पास गुजरूँ और वो जूता ना मारे मुझे, तो मैं समझती थी जिन्हें अम्मा को क्या हो गया। तो मैं जो गई तो मेरी अम्मा देख के मुझे, मेरी बच्ची को कैसे उन्होंने गले से लगा, इतना सदमा मुझे वो जूते खा के, उनके थप्पड़ खा के नहीं हुआ था जितना अपनी माँ को रोते देख के, क्योंकि वो अकेली रह गई थी। आई बिलीव इन ऑल रिलीजन एंड देयर इज रीबर्थ इन हिंदू रिलीजन। आई विल कम अगेन इन दिस वर्ल्ड। इस्मत चुगताई यांच्या धंदा या कथेचा अनुवाद मी केलेला आहे आणि त्याचं अभिवाचन अस्मिता पांडे करतील. एकदा लहानपणी एका पीर साहेबांच्या घरी आम्ही सर्वजण गेलो होतो. तेव्हा सॅटिनची घट्ट सुरवार कमीज पेहरलेल्या नटलेल्या एका स्त्रीनं मला उचलून घेतलं होतं. मला ठाऊक होतं की ती कलावंतीण आहे. तिच्या ब्लाऊजचा मोहक वास आजही आठवतो. तिनं आपल्याला उचलून घेतलं तेव्हा तो वास खूप आवडला होता. घरच्या बायका तिची निंदा नालस्ती करत असल्यानं तिचं काही आपल्याला आवडायला नको असं असतानाही तो स्पर्श, तो सुगंध आठवणीत घट्ट रुतून बसला होता.
हे सारं आठवलं ते तिच्याच सारखी एक जण माझ्या खोलीत धाडकन घुसली तेव्हा. नुकतीच त्या इमारतीत मी राहायला गेले होते आणि ईदच्या सुट्टीचा दिवस होता. टेबलावर तपासायच्या पेपरांचा गठ्ठा पडलेला. मॅट्रिकच्या मुलांचे पेपर तपासून मी दमले होते, सुस्तावून लोळत होते. नी ती आत आली, रंगवलेल्या केसांची ती. तिच्यासारख्यांबद्दल घरच्या बायकांकडून खूप वाईट साईट ऐकलेलं होतं. त्यांनी बर्बाद केलेले परिवार ठाऊक होते, त्या चेटकिणी असतात, मुलाबाळांनी भरलेलं घर त्यांच्यामुळं धुळीला मिळतं, इत्यादी इत्यादी. आमच्या घरीही असा किस्सा झाला होता. रंगवलेल्या लाल केसांची एक आंटी आमच्या घरी आली होती. अम्मीची हताश मुद्रा आजही माझ्या नजरेपुढे आहे. ती म्हणजे एखादा पॉश क्रिकेट क्लब आणि तिच्यासमोर अम्मी म्हणजे धानाचा ठेला, अशी उपमा माझ्या डोक्यात उगाचच आली होती. दोघींची खरं तर काही तुलनाच होऊ शकत नव्हती. अम्मीनं जादूटोणा, काळी करणीचा आधार शोधला होता. ती बया फार दिवस टिकली नाही म्हणा. असो, ही आली तीच नजरेत एक आत्मविश्वास आणि पावित्र्याचा आवण. ईदचा दिवस होता. तिनं प्रसादाच्या शेवया करून आणल्या होत्या. घरभर पेपर आणि पुस्तकांचा पसारा. अर्थात या वस्तूंशी तिचा फारसा संबंध येत नसावाच म्हणा. मला उगीच तिच्याहून मोठं असल्याचा भास झाला. पहाटेपासूनच शेजारच्या घरातून कामाच्या लगबगीने आवाज येत होते. मला मिळालेला हा सुट्टीचा दिवस आरामात घालवायचा होता, मग ईद असो वा मोहरम. तिनं मोठ्या गर्तीबाईचा आवडून म्हटलं, मुली तुझं सकाळचं खाणं झालं नाही ना अजून? मी लुसलुशीत शेवया आणल्यात तुझ्यासाठी. कणकेचा गोळा लेस न बांधल्यागत ती दिसत होती. मी म्हटलं, इतक्या सकाळी मी काही खात नाही. तर म्हणाली, खरंच? ईदच्या दिवशी काही खात नाहीस? बरं तर खाऊन तर बघ, किती छान आहेत शेवया, खास तुझ्याकरता आणल्यात मी. मलाही ही आपल्यासारखी कलावंतीण समजली की काय? या बायका जरा जास्तच धार्मिक असतात. कुठे मी पवित्र विचारांची सच्चारित्र्यवान मुस्लिम स्त्री आणि कुठेही पोटासाठी शरीर विक्रय करणारी बाई. हिची हिंमतच कशी झाली माझ्या घरी यायची आणि मला खायला द्यायची? हिची सारी कमाई आमच्यासारख्यांच्या घरातूनच कमावलेली असणार. तिनं आपला चांगुलपणा माझ्यावर जादूगत पसरायचा प्रयत्न चालवला असावा. म्हणाली, अगं माझा स्वयंपाकी म्हणाला की तू मुस्लिम आहेस म्हणून तुला भेटायची इच्छा होती, पण दिवसा तर कुठं दिसतच नाहीस तू. मी म्हटलं, शिकवायला जाते. एक दिवस पुन्हा आली माझ्याकडे, जरा फणफणतच होती. म्हणाली, या निगारचं काय करायचं ना तेच कळत नाही. अल्ला जाने हिचं कसं होणार. कशाला ती शाळेत जाते कुणास ठाऊक. काय होणार आहे तिथे जाऊन? अभ्यासाखेरीज हिचा विषयच नाही. आता तू तरी जरा समजाव ना, तुझं ऐकेल ती. मी म्हटलं, हो मग तुम्ही तिला शाळेतून काढूनच का नाही टाकत? म्हणाली, छे छे अगं काय सांगतेस तू? शिकलेली नसेल तर कोण विचारेल तिला? हल्ली सर्वांना इंग्रजी बोलणाऱ्या मुलीच हव्या असतात. मी विचारलं, झालंय तरी काय? म्हणाली, अगं मी म्हटलं, चांगल्या मुस्लिम मुलीसारखं सलवार कमीज घाल, तेही सदा पाश्चात्य पोशाखात. तू सांगितलंस ना तर पटेल तिला. काही लोक येणार आहेत अगं दिल्लीवर. आमच्याकडे ये ना गं कधीतरी. निगार आता छान नाच करतोय, तुलाही पाहता येईल. अरे परवरदिगार, आता या बायकांचेही शिक्षणाबद्दलचे काही विचार आहेत म्हणायचे. त्या पोरीला तरी शिक्षणाची एवढी काय पडली आहे? यांच्याकडे येणारे लोक हिच्याशी काय शेक्सपियर किंवा वर्ड्सवर्थवर चर्चा करणार आहेत की काय? मी बीटी केलं ते वेश्येच्या मुलीला सल्ला देण्यासाठी केलं. कोठीवर कोण येणार असेल तर कोणत्या भाषेत काय बोलावं, कोणत्या कपड्यात राहावं, आमच्या बीटीच्या अभ्यासक्रमात हा पोर्शन नव्हता. या सेठानीनं मुलीचं नाव ठेवलंय निगार मालती. या जोड नावाचा काय मामला आहे कोण जाणे. हिंदू मुस्लिम एकता जी मोठमोठ्या नेत्यांना साधली नाही ती या बाईला जमवायची होती की काय?
हिच्या घरी यायचं आमंत्रण तर तिनं दिलं होतं. मनातलं कुतूहल स्वस्थ बसू देईना. निगारचं नृत्य पाहायच्या मिशानं एकदा मी तिथं डोकावले. नाचतानाच कलावंतीण खरी अस्सल दिसते. त्यावेळी ती खरी कष्टकरी वाटते. एखादी गृहिणी घरकाम करताना जशी श्रमते, एखादा गवंडी आपलं काम करताना जसा एकतान होतो, तशी ही स्त्री आपलं कौशल्य दाखवताना दिसते. या स्त्रियांची काळी बाजू आहेच, पण मला ही त्यांची स्वच्छ बाजू वाटते. ही कमाई कष्टाची वाटते, बेईमानीची नाही. मी जरा धाडस करून तिच्याकडे जायचं ठरवलं. पहिल्यांदाच मी अशा बाईकडे डोकावत होते. कसं असेल तिचं घर? शेजारच्या फ्लॅटमधली दुनिया वेगळीच होती. एखाद्या छोटेखानी राजा किंवा जमीनदाराचा असावा तसा हॉल. स्त्रियांची मोठमोठी नग्न तैलचित्र, अनेक देखण्या मूर्ती इत्यादी इत्यादी. सेठानीचा मेकअप मला फारच भडक वाटत होता. तिनं ग्रामोफोन लावला आणि निगार लचकत मुरडत नाचू लागली. मी ऐकलं होतं की वेश्यांचं शरीर विकल होतं, जर्जर होतं, पण इथेही सेठानी लठ्ठ असली तरी तशी चांगली तुकतुकीत दिसत होती. निगार तर चवळीच्या शेंगेसारखी लवत होती. तिच्या पायात जणू भिंगरी होती. जग पायाशी आणायची ताकद तिच्या त्या नाजूक अदाकारीत होती. किती जणांना ती घायाळ करील कोण जाणे. लोक वाणसामान साठवतात ना, तशा या पुरुषांना साठवत जातात. पायाशी आणतात, पैसे लाटतात, स्वतःची सोय पाहतात. ज्याप्रमाणे कामगार एक दिवस आपल्या हक्काचं लुबाडणाऱ्यांवर हल्ला करतील, तसं मला वाटतं की साऱ्या गृहिणी आपल्या हक्कासाठी या बायकांवर चालून जातील आणि आपापलं भांडवल घेऊन जातील. संध्याकाळी चोर पावलांनी हॉलमध्ये येताच मी जरा अंग चोरूनच बसले. खरं तर तिथून पोबारा करायचाच माझा इरादा होता. पण या सेठानीनं माझी गाठ एका मद्दडशा संपादकाशी घालून दिली. तिला वाटलं असेल मी त्याच्याशी काही विद्वत्तापूर्वक बोलू शकेल. माझ्या लक्षात यायच्या आत हिनं मला विकून टाकली की काय. पण आता सुटका नव्हती. रंगेल स्त्री पुरुषांनी सगळा हॉल हळूहळू भरून गेला. दिव्याच्या प्रकाशात ते जग ग्लॅमरस दिसत होतं. नव्या नवरीगत दिसणाऱ्या त्या जून सेठानीचा मेकअप आता भडक वाटत नव्हता. निगार तर सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. तिच्या भोवती लोकांचं कोंडाळ होतं. कुणी पत्ते खेळू लागले, कुणी मद्याचे घुटके घेऊ लागले. सगळीकडे मौज मस्तीचं वातावरण. मी आपली त्या मद्दड संपादकाशी काही इंटेलेक्च्युअल संभाषण करण्याचा यत्न करत होते. माझ्या तोंडातून हां हूं याखेरीज काही बाहेर पडत नव्हतं. आणि तो मला नजरेनं चाचपत होता. नग्न पेंटिंग बद्दल बोलत, त्या चित्रातील स्त्रियांच्या कमनीयतेवर बोलून काही सुचवत होता. हाय, मी कुठं येऊन पडले होते. त्याची नजर माझ्यावरून फिरत होती. मला काय नक्की वाटत होतं. संधी मिळताच मी बाहेर सटकले आणि माझ्या फ्लॅटमध्ये येऊन पडले. रात्रभर मला झोप आली नाही. रात्रभर इन्स्पेक्ट्रेस शाळेत येण्याची धास्ती आठवत होती. तिचं लक्ष वेधून वागणं, शिकवणं, धड्याची तयारी सारं तिच्यावर प्रभाव पाडणारं असणं जरुरीचं होतं. शिकवण्याची माझी मेथड, मी करत असलेला फळ्याचा उपयोग, चार्ट्सचा वापर योग्य असणं आवश्यक होतं. कोणी मला पाहिलं असतं तर? हाय उपरवाले, क्षणभर मला वाटलं सेठानी जशी तिच्याकडल्या लोकांना खुश करायचा प्रयत्न करत होती, त्यासाठी चांगल्या दर्जाचे कपडे, मानसिक तयारी सारं काही ती करत होतीच. फक्त फरक एकच होता की माझी सारी विद्वत्ता, कष्ट, अभ्यास हा शुष्क उसाच्या चोथ्यासारखा होता. तिच्या कामातून मात्र मधुर रस भरलेला होता. मी माझा मेंदू विकत होते आणि ती आपलं शरीर. माझी किंमत एखाद्या वापरलेल्या टायर इतकी होती, तर ती सेठानी एका जांभईतून याहून अधिक कमाई करत होती. लोकांना वेश्यांची स्थिती सुधारायची असते, त्यांची कीव येते, पण त्या आमच्याहून चांगलं आयुष्य जगत असतात, अधिक रसरशीत आणि झगमग. शिक्षिका पुढच्या पिढ्या घडवतात, त्यांचं मानसिक पोषण करतात, तर कलावंतीण त्यांच्या हृदयाला सांभाळतात. दोघी जणी चांगलंच काम करतात ना. मग
रात्रभर न जाणे काय काय विचार येत होते. दुसऱ्या दिवशी शाळा तपासणीला येणाऱ्या बाईवर काही जादू करता आली तर आपली नोकरी पक्की होण्याची शक्यता होती. सकाळी ती सेठानी दिसली. कधीही भेटली तरी उत्साहात असते. कुठं येऊन पडले होते मी. इमारतीवर तर सभ्य माणसांची नावं होती. कुटिनो, मिस वॉकर, मिसेस अब्दुल्ला, मिस रशीद. एवढ्यात ती म्हणाली, अगं तो संपादक तुला भेटू इच्छितोय. सिनेमाची 2 तिकीटं पाठवली आहेत त्यानं. काय ग सारखे अभ्यास आणि पुस्तकात डोकं घालून असतेस. हेच तर दिवस आहेत मौज मजा करण्याचे. मी म्हटलं मला नाही जमणार जायला. म्हणाली, अगं तू सदाच बिझी असतेस. पण हमीदनी ही तिकीटं खास तुला सिनेमाला नेण्याकरता खरेदली होती. मला कळतच नाही मुली फार शिकल्या की काय होतं त्यांना. शिकून तरी काय करणार आहेत त्या. अल्ला तुझ्या कामाला बरकत देव, दुसरं काय म्हणू. या बयेनं मला आपल्या व्यवसायात ओढायचा पणच केलेला दिसतोय. स्वतःकडले मद्दड लोक माझ्याकडे. आज तिकीट, उद्या साडी, मग दागिना, मग स्वतः. काय विचार करते तरी काय मी तिच्याशी फटकून वागत होते तर ती आपलं जाळं फेकतेच आहे. तिला नाकारून मला स्वतःला श्रेष्ठ वाटत होतं. माझ्या सज्जन पापभिरू अम्मीला जर हे कळलं की आपल्या मुलीनं सन्मार्ग सोडून मौज मजेचा मार्ग अंगीकारलाय, चैनीच्या जीवनासाठी तडजोड केलीये, स्वतःला विकलंय, तर तिला काय वाटेल. हा विचार मनी येताच मी नकार देऊन स्वतःला सांभाळलं होतं. सेठानी, निगार आणि संपादक यांचे खदखदून हसण्याचे आवाज कानी आले. मी जागीच होते. मनात खूप तुफान होतं. माझी मान ताठ होती पण चेहऱ्यावर आनंद नव्हता. माझ्यासारख्या देश बांधणाऱ्यांची किंमत काय आहे. माझं पावित्र्य, शुद्धता ही मूल्य पायदळी तुडवायच्या लायकीची मूल्य आहेत. माझं काय होतंय नि तर शेजारचीचं काय होतंय. दोघींचं जीवन समांतर असलं तरी किती फरक. मी फ्लॅट बदलायचा निर्णय घेतला. नाहीतर माझं चारित्र्याचं अनमोल रत्न धुळीला मिळेल. ज्यासाठी मध्यमवर्गीय पापभिरू घरातली स्त्री प्राणार्पणही करायला सिद्ध असते तेच क्षुद्र ठरेल. स्त्रीच्या आयुष्यातली हीच तर अलौकिक तेजस्वी बाब आहे. तीच तिची शक्ती आहे. ते टिकवण्यासाठी बदल जरुरीचा होता. दुसऱ्या दिवशी सेठानीला फळवाल्याशी हुज्जत घालताना पाहिलं. तिनं पाहून न पाहिलं सकेल. अखेर तिच्या लक्षात आलं असणार की ती एक बाजारातली विकाऊ वस्तू आहे आणि आपण प्रतिष्ठित आहोत. माझी मान ताठ होती. नकाराचं सामर्थ्य होतं. त्यानंतर एक दिवस माझा चुलत भाऊ आणि भाभी माझ्याकडे आले. मला संकोच वाटत होता की तो म्हणेल, अगं कसल्या लोकांच्या शेजारी राहतेस तू. तो यायला आणि शेजारच्या घरातून हास्याच्या लकेरी येऊ लागल्या. मी फारच कानकोंडी झाले. म्हणाले, अरे हे असंच चालतं इथे. या कलावंतिणींच्या वागण्या बोलण्याला काही धरबंद नाही. सारखी माणसं येत असतात. तो म्हणाला, कलावंतिणी? हा तर निगारचा आवाज आहे. तू ओळखतोस तिला? माझ्या स्वरात आश्चर्य आणि कुत्सितपणा होता. तर म्हणाला, अगं हो, पेशंट आहे ती माझी. तिचं टॉन्सिलचं ऑपरेशन मीच केलं होतं. फार मोठ्या घराण्यातल्या त्या. ही सेठानी? तो म्हणाला, हो, सेठ अब्दुल्लांची पत्नी आहे ती. ही मंडळी सर अब्दुल्ला करीम कुटुंबाच्या अगदी जवळच्या नात्यातली. दिल्लीची आहे ती. थोर चिस्ती परिवारातली. तुझी आणि त्यांची अजून ओळख सुद्धा झालेली नाही. कमाल आहे. माझ्या मनातल्या गोंधळानं मला पार वेडं केलं होतं. जणू पवित्र ग्रंथाला माझा पाय लागला होता आणि पश्चात्ताप करणं माझ्या आवाक्याबाहेरचं होतं. मी तोंडातल्या तोंडात पुटपुटले, मग नक्कीच दुसऱ्या फ्लॅटमधले लोक तसे असतील.